पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया हालेलुया हालेलुया. माझा प्रिय फादर, प्रिय सिस्टरांनो आणि प्रिय बंधू बहिणींनो, हालेलुया हालेलुया. नवरा बायको या दोघांना देवाने एकत्र केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव त्यांच्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नवरा बायको बरोबर विश्वास होऊन राहणं गरजेचं आहे. बायको नवऱ्या बरोबर विश्वास होऊन राहणं गरजेचं आहे. हालेलुया. या दोघांच्या विश्वासूपणापेक्षा मोठा आहे देवाचा विश्वासूपणा. हालेलुया. आपण स्तोत्र संहिता 89 मध्ये 28वे वचन आता दोन्ही हात वर करत आपण ऐकूया. 28वे वचन. मी आपली दया त्याच्यावर सर्व काळ कायम राखीन. त्यांच्याशी माझा केलेला करार आढळ राहील. हालेलुया. हात खाली करा. हालेलुया. परमेश्वर सांगत आहे तुमच्या बरोबर देवाने केलेले काय करार आहे. हालेलुया. देवाचा करार देव तोडणार नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून प्रियानो, बप्तिस्माच्या वेळी, दृढीकरणाच्या वेळी, गुरुदीक्षाच्या वेळी वगैरे जे आशीर्वाद मिळत आहे, हालेलुया, तशा प्रकारे त्यापेक्षा जोरदार रीतीने, हालेलुया, नवरा बायको दोघांना एकवट केलेले देवानी त्यावेळी दिलेले जे मोठा आशीर्वाद आहे त्याचा फळ तुमच्या बरोबर निरंतर राहणार. कारण परमेश्वर विश्वासू आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनींनो, कधीही लग्न सोहळा, कौटुंबिक जीवनाच्या संबंधातील गोष्टीमध्ये वाईफळ शब्द कधी बोलायचे नाही. देवानी जोडलेल्या कुटुंबांमध्ये असला फालतू वाईफळ शब्द कोणी कधी उच्चारायला नको. आपले घर देवाचे घर आहे. देवाने आशीर्वाद दिलेले घर आहे. हालेलुया. आपल्या कुटुंबामध्ये देव राजा होऊन राज्य करत आहे. हालेलुया हालेलुया. आता या पुनरुत्थानाच्या काळामध्ये पुनरुत्थित येशू तुमच्या कुटुंबामध्ये राजा होऊन आहे. हालेलुया. आपण आपल्या घरामध्ये कधी फालतू शब्द वापरायचे नाही. प्रेज द लॉर्ड. असला शब्द जे ऐकायला बरं न वाटणार आहे, असला शब्द कधी आपण वापरायचे नाही. परमपवित्र संस्काराला हालेलुया. कधी पप्पा मम्मी वाईफळ शब्द बोलणार ते काम करून घेण्यासाठी वगैरे बोलणार. हालेलुया. एखाद्या वेळी ऐकत बसणारे मुलं याच गोष्टी करून दाखवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणून वाईफळ शब्द कधीही आपण उच्चारू नये. विशेष प्रकारे लहान मुलं किंवा इतरांच्या समोर कधी काही गोष्ट आहे जे शब्द आपण कधी वापरायचे नाही. हालेलुया. तुम्ही आता 28वे वचन वाचले, त्यानंतरच्या भागामध्ये देवानी बोललेली गोष्ट असे आहे. हालेलुया. माझी लेकरं, माझे लोक माझा जर ऐकत नाही, हालेलुया, तर मी त्यांना चाबुकाचा मार पाहिजे तर देणार. मी त्यांना सुधरून घेणार. मी त्यांना शिक्षा देणार. हालेलुया. मी त्यांना शिक्षा देणार. मी त्यांना सुधरून घेणार. तरी परत 35व्या वचनामध्ये परमेश्वर पुढे सांगत आहे. हालेलुया. पुढच्या सर्व वचनामध्ये ते भाग आहे. हालेलुया. प्रभू सांगत आहे, मी कधीही
मी दिलेले वचन तोडणार नाही. हालेलुया. मी तुमच्या सोबत राहणार, मी तुमच्या बरोबर उभं राहणार. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, तुम्ही घरी गेल्यानंतर उत्पत्ती पुस्तक 2 अध्याय 18 पासून जे वचन घरी गेल्यावर वाचू शकताय. हालेलुया. त्यातील शेवटचं जे वचन आहे 24 वचन आता सिस्टर वाचणार परत एकदा. हालेलुया. दोन्ही हात वर करत देवाचे हे सुंदर वचन आपण बोलूया. यास्तव पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एक देह होतील. हात खाली करूया. हालेलुया. 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 ती दोघे, हालेलुया, नवरा आणि बायको ते दोघे एक देह आहे. प्रेज द लॉर्ड. लग्नाच्या अगोदर कोणी एक देह होऊ शकत नाही. लग्न झाल्यावर दुसरा कोणाबरोबर एक देह होऊ शकत नाही. हालेलुया. तर नवरा बायको दोघे जेव्हा एकत्र येत आहे ते दोघे जगामध्ये कुठेही असो ते एक देह आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. मत्ती 18, 19 आणि 20 मध्ये तुम्ही ऐकले, एक मनाने जेव्हा दोघे जण येशूच्या नावाने एकत्र येत आहे तिथे त्यांच्या प्रार्थना परमेश्वर ऐकणार. परमेश्वर त्यांच्या मध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, पोप फ्रान्सिसने ल्युमेन फिदेई म्हणून जे अपोस्टोलिक लेटर आहे त्यामध्ये पोप साहेबांनी लिहिलेलं आहे, नवऱ्या बायको दोघांना देवाने दिलेल्या देवाच्या प्रीतीच्या आशीर्वादाचे फळ आहे घरातील मुलं. प्रेज द लॉर्ड. देवाने दिलेले देवाच्या प्रेमाचे, देवाच्या विश्वासूपणाच्या आशीर्वादाचे फळ आहे घरातील मुलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या सर्वांचे घर कुटुंब अशाच प्रकारे निरंतर आशीर्वादित राहू दे म्हणून आपण प्रार्थना करू. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र 92 मध्ये 5वं वचन जरा वाचा. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत, तुझे विचार फार गहन आहेत. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. कौटुंबिक जीवन हे देवाच्या विचाराचा भाग आहे. प्रेज द लॉर्ड. माणसांच्या बुद्धीमध्ये न मावणाऱ्या गोष्टी आहे. आपण किती विचार केला तरी न कळणाऱ्या गोष्ट आहे. हालेलुया. म्हणून इफिसिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये संत पाऊल 5व्या अध्यायामध्ये या सर्व गोष्टीबद्दल बोलता बोलता नवरा कसे असायला पाहिजे, बायको कसे असायला पाहिजे, कौटुंबिक जीवन म्हणजे काय आहे, या सर्व गोष्टीबद्दल बोलता बोलता शेवट पाऊलांनी बोललेली गोष्ट असे आहे, हे एक महान रहस्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पोप फ्रान्सिसने आपल्याला शिकवलेली गोष्ट आहे. देवाच्या महान रहस्यासमोर आपण नमन करायला पाहिजे. हालेलुया. तेव्हा देव स्वतः आपल्या बुद्धीला प्रकाश देणार. हालेलुया. देवाच्या प्रकाशाने मात्र अनेक गोष्टी आपल्याला समजणार. हालेलुया. आजच्या मिसामध्ये आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा, आम्हाला तुझे ते प्रकाश दे अजूनपर्यंत आम्हाला समजायला न भेटले अशा अनेक गोष्टी समजण्यासाठी आम्हाला ते प्रकाश दे जे तू मात्र देऊ शकताय, आणि तुझ्या प्रकाशाने मात्र आम्हाला अनेक गोष्टी समजायला भेटणार.
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. तळपायाच्या वरच्या भागामध्ये एका साईडने असलेले त्रास प्रभू दूर करून देत आहे. पास होणार का नापास होणार म्हणून घाबरून बसलेल्या अनेक लोकांना प्रभू धीर देत आहे. हालेलुया. चुकीच्या गोष्टींवर विश्वास नाही ठेवायचं म्हणून येशू तुम्हाला सांगत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी खूप विसरण्याच्या सवय आहे, मनामध्ये काही राहत नाही, एवढे भयानक विसरत आहे, असे कोणाला तरी परमेश्वर आठवणीची शक्ती वाढवून देत आहे. डोक्याला मुंग्या येत आहे, डोक्याला मुंग्या भरत आहे, अशा त्रासातून जाणाऱ्या कोणाला तरी पवित्र आत्म्याने स्पर्श केलेला आहे. पायाचा अगदी वरचे भाग खूपच दुखत आहे म्हणून उठायला चालायला सर्व त्रास आहे, अशा काही लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. कोणाचा तरी एक पाय भयानक दुखत आहे, त्या व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.